आम्ही चाललोय आमच्या मूळ गावी पांडुगण फराटा येथे अभिषेक, महादेवाचा अभिषेक करायला. बघा तर मग कसं आहे मंदिर, कसं आहे गाव आमचं. चला तर मग चला. बाय बाय नाही, चला चला. मी आलो विठ्ठल चहा प्यायला. काय चहा मांजरी गत किती का वर गेली. पिके पटापटा. ऐ चला सगळ्यांनी ऑर्डर करा. सगळ्यांना घरपोच भेटेल. भेटेल ना, सगळ्यांना घरपोच भेटेल. काय पाहिजे ते ऑर्डर करा. इथं नंबर आहे. पैसे तुम्ही द्या, आम्ही नाही देणार. गणेश मंदिर आहे कानगावला. आम्ही आलोय कानगाव येथे आणि आम्ही आता नदी पास करून आम्ही मांडोगणला जाणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा, मग खूप मजा येईल. नदी भीमा नदी, पांडुगणची भीमा नदी आहे ही. आणि बघा हे बेट कसं तयार झालेलं आहे पूर्वी. आणि हा आहे बंधारा, पाणी अडवण्यासाठी बांधलेला बंधारा. आणि आता पाणी कमी आहे. पाऊस पडल्यानंतर फुल पाणी वाहते बंधाऱ्याच्या वरती. गेट दिसतं का? तर मग आता आमच्या गावाचं मंदिर, महादेवाचं मंदिर. शेती तिकडे आता इथे घ्यायची. ईशा मित्रांनो, मी कशी दिसते नक्की कमेंट करून सांगा. खूप घाण दिसते असे कमेंट करा. नक्कीच तुम्ही कंटिन्यू राहा. मला पण हो या बोल. मला परत जायचं आहे कार्यक्रम. हो या एकदम कुंकू. आवेश पित्तर दर्दपुजतेश्वरासुरेश्वरमेघरस्मेघनादिगंगनपते नमः. सर्वे सर्वकार्येषु श्री भुवनेश्वर महादेवारसिद्धि ब्रह्मेशांनो जनार्दना विष्णू विष्णू विष्णवे नमः. काका तुमच्या उजव्या हातावर 2 पळी पाणी घ्यायचं. ताई त्यांच्या उजव्या हातात तुम्ही काय करता, थोडे अक्षर ठेवा जरा. कुंकुमध्ये बुडून गेले 1 फुल ठेवा त्यांच्या उजव्या हातात. जरा फुलं आणलेत नाही. सकल मनोरथ सिद्ध्यर्थ कायिक वाचिक मानसिक फल सिद्ध्यर्थ मम गृहे सुखशांती ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ ग्रामदैवत श्री वाघेश्वर अभिषेक फराटे करून नमस्ते. मध्ये अक्षरा घ्यायचे. जरा 2 नंबरने हातामध्ये अक्षरा घ्यायचे. तुम्ही दोघांनी अक्षता काय करायची, 1 नंबरला मांडलेली तर गणपती सुपारी पानावर मांडली तुम्ही, ते सुपारी अक्षता वा दोघांनी तुम्ही
हरि ओम अक्षदाने विराजता नमो नमः. तर काकादेवी पळीने एक वेळ पाणी घालायचे महागणपतीला. श्रीमन महागणपती हातात लावायचे. श्रीमन महागणाधिपती गणपती समर्पयामि नमः. ताट खाली ठेवायचं. श्रीमन महागणाधिपती गणपती नमो नमः. पूजन वित्कर्तुं नमः. हा पेढ्याचा बॉक्स आणलाय का आपण इथे. नारळावर थोडंसं पळीने पाणी घालायचे आपण. भजनमृतं सर्वं तस्माद्वरदानेन सफलाश्चमनरदान नमो नमः. सौंदर्यार्थे अलंकारार्थे अक्षतानि समर्पयामि नमः. दण्डवरदमूर्ते नमो नमः. दण्डगन्धाक्षत पुष्पाञ्जलिं करिष्ये शस्त्रं वरवन्द्रभूपं सुमङ्गलं सुखमायो. गन्धाक्षत पुष्पाञ्जलिं करिष्ये पूजनमित्यर्थप्रियन्तामि दण्डवरदमूर्ते नमः. तुम्ही तांब्या आणलाय ना, तांब्याला प्रत्येकाने गंधाचे लावायचे. तर्कस्य मुखे विष्णुकण्ठे रुद्रसमाधितः बोले कलशात एक फुलाची पाकळी या ठिकाणी आपण व्हायची. जरा कर्षवर्णाय नमः. माल्याधने सुगंधने मयार्थने पूजार्थ गणपतीच्या विड्यावर या ठिकाणी वाहून द्या. श्रीमन महागणाधिपती गणपती हा पुष्पांजलीं करिष्ये पूजन विठ्ठल ग्रामदेवताय नमः. बघा एका संध्याकाळी ना आपली संध्याकाळी थोडंसं पाणी भरून घ्या. नाही तुम्ही त्यांच्या पडीत हळदी कुंकू टाका. गंधमिश्रित पाणी बागेश्वरच्या अंगावर घालायचं. ग्रामदेव वागेश्वराय नमः. गंधोदकस्नांतरण करिष्यामि ग्रामदेवताय नमः. परत स्वच्छ काका एक पळीवर पाणी घालायचं वागेश्वरला. गंधोदकस्नानं ताई तुम्ही हळदी कुंकू खाली थोडंसं हळद लावा, कुंकू लावायचं. ग्रामदेवताय नमः. हरिद्रा कुंकुमेन विराजितः. कुंकुमेन सौभाग्यालंकार थोडी अक्षता व्हायचे. अक्षता आणि विराजितः एक फूल या ठिकाणी ठेवायची. दोघांनी हात लावून इथे खाली. विविध पुष्पांजलीं समर्पयामि ग्रामदेवताय नमः. काका तुमच्या उजव्या हातावर पळीने पाणी घ्यायचं. संध्याकाळी पुढच्या पंचामृताच्या कडेने पाणी फिरवा. वागेश्वराय नमः. पंचामृतेन नैवेद्यं समर्पयामि नमः. पुढचं फूल काकावर ठेवलेलं उचलून घ्यायचं आहे. तुम्ही चौघांनी किंवा तिघांनी डोळ्याला फूल लावायचं आहे. फुलाचा वास घ्यायचा. उत्तर दिशेला खाली फूल ठेवून द्या. तिकडे तुमच्या मुलीच्या तिकडे कोपऱ्यामध्ये फुल ठेवून द्या. उत्तर नेमाल्य विश्राभिषेकम कुर्यात पूजना वित्कर्तन नमः. डोळ्याला फुल लावा, फुल ठेवून द्या. तेव्हा फुल तिकडे उत्ताभिषेकम कुर्यात नमो नमः. पूजना वित्कर्तन नमः. काका वागेश्वराच्या पिंडी 11 वेळा पळी पाणी घालायचे आपण. ग्रामदेवताय नमः. श्री वागेश्वराय हातात लावा. त्याच्या उजव्या हाताला स्पर्श करा. वागेश्वराय आचमन समर्पयामि. वागेश्वराय नमः. अर्घ्यं समर्पयामि. ग्रामदेव श्री वागेश्वराय नमः. पादयोपद्यं समर्पयामि. ग्रामदेव श्री वागेश्वराय नमः. दोदकस्नानं समर्पयामि. ग्रामपादयोपद्यं समर्पयामि. तिकडून घालता येईल, घालता येईल. वागेश्वराय नमः. दोदकस्नानं समर्पयामि. ग्रामदेवताय नमः. अर्घ्यस्नानन्तरेण समर्पयामि. ग्रामदेवताय वागेश्वराय नमः. पादयोपद्यं दोदकस्नानन्तरेण करिष्यामि. महाशिवाय नमः. आचमनं समर्पयामि. अर्घ्यं पादयोपद्यं ग्रामदेवताय नमः. पूजन एक नंबर आहे ना. चार ते पण आता पुढे एकदा मिळते ती बघायला पाहिजे. पुण्यात मिळतं आपल्याला. तुम्हाला आता आज समजा मी जाणार आहे जर का गेलो ना तिकडं सिटी सदाची शुभम भगवान फोन करतो कोणाला. शुभम भगवंत पूजन वित्कर्त प्रियंतां नाक्षत पुष्पांजलिं करिष्ये पूजन वित्कर्त प्रियंतां दंडवरदमूर्ते. सर्वार्थे सर्वमंगलकार्यार्थे पूजन वित्कर्त प्रियंतां दंडवरदमूर्ते. गंधाक्षत पुष्पांजलिं करिष्ये नमः. पाणी घ्या. पाणी आणलं शिल्लक येत ना का परत पाणी. तुम्ही एक त्यांच्या मुलीकडे एक तांबे घालायचा, त्या मुलीने एक तांबे घालायचा. ओम नमः शिवाय देवाला पाणी घालायचं. नवरात्र तुम्हाला देवदेवी काढताना मोजेने महाकाल ओंकार मलेशनम परल्यवयस्नाकिं नैवेद्यं करामि वन्दे दुरामेशं नागेशं विश्वेशं त्र्यम्बकं गौतमित्रिमालतुलार कृष्णेश्वरिवारितानि ज्योतिर्लिंगानि सायं परतपटीन राजे वागेश्वराय ग्रामदेवताय नमः. दोदक यांच्याकडे त्या ताईंकडे एक तांबे घालायचे. दंडवरदमूर्ते शिवाय नमः. पूजन वित्कर्त प्रियंतां नमः. हरिं ध्यायेतमे समृद्धि ओम चंद्रावतां समरत्ना कांचन ध्यायेतमे समृद्धि ओम दर्शना समृद्धि द्वितीय स्तंभसंगम पांचता जगपति मुखान विश्वान्ते विश्वन्ते निखिल वेरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं मृत्युंजयाय रुद्राय वेदकंठाय संभवे अमृतेशाय शिवाय महादेवाय नमः. पूजन वित्कर्त प्रियंतां गंधा
हरिओम ध्यायेन प्रभु घाला धार घाला शेपू घाला ध्यायेन तमे समृद्ध कीर्ती चंद्रावता समृद्ध नागरंगावर चंद्रवळा दिव्य समृद्ध महानंदा व्याघ्रवर्ते वजान विश्वांदे विश्ववंदे मिथिल घरम पंचवक्त्रम नेत्रम सौराज्य मातंच श्री जल्यमती कार्जन मुज्जरी महाकाल ओंकार अमरेश्वरम परल्य वैतंच डाकिन्या भीमशंकर मेदो नेत्रामेश नागे चंदारुकामने वाराणस्यात् विश्वेशं ब्रह्मकं गोतमीतढीमाचतुकिदारं कृष्णेशं शिवालयितानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रतपटेन्द्र सप्तजन्मकृतं पापस्मरणे इति द्वादशज्योतिर्लिङ्गानि नमो नमः तम्मे खल्टिवा विजनदिक्कर्षप्रियन्तां चंदनाचे कपाल माला प्रत्यगौतमेचे पंचानना विश्वमांतकारी अरे घाल उमानिवासाति प्रांतकारी शंभो मधुकुंतारे उदाहरण विश्वनाथ वंदे सुरांगा दयाळी दुर्गर्चनधारे पुरील शंभो मधुकुंतारे ब्रह्मांडी गंगे अमराजनाथ भुजंग माला परिश्रम कल्प गंगा सिद्धेश महाविदारे पृथ्वील शंभो मधुकुंतारे कर्पूर गौरे गिरिजा विराजे हाळा हळे कन्याजी साधे दारिद्र्य दुर्गेश प्रणिदेवारे पृथ्वीन शंभो मधुकुंतारे स्मशान क्रीडा करता सुखावे तो देव थोडा मणिपूर्ण आहे उदास मुरडा भस्मधारे पृथ्वीन शंभो मधुकुंतारे भूतादिनाथ हरियंतकांचा स्वामी मनोज शंभो राजा महेश भुवा उदारे पृथ्वीन शंभो मधुकुंतारे मंदिराचा नंदकेश श्री विश्वनाथ मंदिर दोरकस्नानंतरण करिष्यामि दोरकस्नानं कर्पयामि नमः आचमनं कर्पयामि अर्घ्यं काही भस्म घेऊन या परत वागेश्वराय नमः पूजन सिद्धपर्यंता शुभम भगवत पूजन मराठी काका पाठी करायचं उदाहरणाय ब्रह्मणे नमस्कार दंडवर्धमूर्ते नमः नमस्कार अगरबत्ती वळवा वागेश्वरला ग्रामदेवताय नमः धूपम दीपदीपम धूपम समर्पयामि सुदीपम समर्पयामि नमः नमस्कार करत प्रार्थना पूर्वक नमस्कार समर्पयामि नमः काका शंभो मधुकोणतारे शुभम भगवंत नमः तस्य अक्षरा दोघांनी वागेश्वरला म्हणते वागेश्वराय अक्षरम समर्पयामि नमः उभा राहते काका तुम्ही जरा ताट घ्या तुमच्या हातावर जरा तांदूळ ठेवा ताटावर कापूर ठेवा जरा ताई काका बिराचं पाणी घ्या एक बिराचं पाणी दोघांनी 3 दिवस जरा असं घ्या ताईंकडे एक जरा ताई तुमच्याकडे बिराचं पाणी बिलुपत्रादिकानि समर्पयामि नमः ठेवा पिंडे बिराचं पाणी ओम त्र्यंबकमजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं पुष्टिवर्धनं वन्दनामृतमोक्षमामृतं नमो नमः जरा काका आरती घ्या चंद्रमाता मुकुटे दराळे कारुण्य दुःखहारे तुझवीन शंभो मुदुकुंदन पादविधी हर महादेव दोघांनी अक्षता कुंडलीन देते कुंडले कवडे विठ्ठल रचनादेव तुकार मंडळनाथ महाराज गिरे वंदनेश आम्ही आले आमच्या मावशी काकांच्या घरी नांदेडला. टोपी नाही ठेवी आणि पिल्लू बघा हे आमचं पिल्लू हे कसं टोपी घालतंय हे कसं करतंय हे पिल्लू इकडे बघ आत्याकडे बघ आत्याकडे बाय कर रे बाय कर हा अय्यो जर तुला टोपी मला नको श्री दत्त मंदिर इथं बिन चपलीच्या आधी सगळे चप्पल घालून आलेत. तुझा नाही घेतला मी काय करते हे तर काय नाही. ते गणपती बाप्पा इथे
कसलं मस्त कार्यालय लावलंय. किती भारी. मी विकत घेतलंय हे. आमच्या इच्छाचं लग्न इथं करणार. मीच विकत घेतलंय तर. लय शायनिंग ना वर कोल्हापुरी. घातला तर खरं. आता व्हिडिओ बघत असेल लक्षात ठेव. बिंदास आपलीच आहे. कृपया कृपया बच्चे ट्राय मत करें. इथपर्यंत धन्यवाद श्री नागेश्वर मित्र. समजा सुरू नाही झाला. आपण उलट आलोय. लोक तर आता हे लोक टाइमपास करतात. माहित नाही अजून किती वेळ निघाल. काय माहित नाही अजून किती वेळ निघाल. बघा आता टाइमपास चालू आहे. तो माणूस बघतो त्याला वाटतं आपण त्याचा व्हिडिओ घेतोय. तो स्वस्तामध्ये देईन मग आता. घेतला मिरचीवाला बी दाखव यूट्यूबला कसं मिरची विकतात दर बाजारात. उन्हात तानात येऊन बसतो आपलं. आपण हे घेऊन पण ती ज्यूस मध्ये स्ट्रॉ नाही टाकून देते. मग कशी देते ते डायरेक्ट तशीच देते. मग स्ट्रॉ काय शोला ठेवलाय का तिने. स्ट्रॉ आणि काय भेटतं. स्ट्रॉ हे बघा चोरटी. चोरटी काय घेतली. खाऊन टाक मग. तिखट लागते. आंबट असं केलंय. दे. आपका रिएक्शन दिखाओ. आंबट चिवडी असेल तेवढं भारी हे आंबट किती कशी 60 रुपये अशी घेतली तर 50. सोडून घे. किती मामा
केसर आंबा फक्त खायला असतो त्याला केसर असते आपल्याला जे आंबा पुरवली जातोय ते पुरवली जाते नको म्हणू केसर म्हणू तू मला शिकू नको हा कसं म्हणला केसर जर असते ना आंबा पुरवली जातो लोणचं पुरवली जातं केसर असते पुरवली जात तुमचं आता आमचं लय दोस्त खातं मला वाटलं कारल्याची कारल्याची कोशिंबीर कशाची कारल्याची नाही काकडी नवीन आयटम कारल्याची कोशिंबीर आणि दोडक्याची दोडक्याची पण काकांनी लगेच चादर काढून टाकली कुठे हे हां चल काकांनी लगेच पोत काढलं मेथीवरचं काकद वाटतं मेथी घाई घाईत काढलं पचका नाही करावा असं कोणच मध्ये मध्ये काय येते रे बटाटा कधी बघितला नाही का केवढं पाणी लावून आता तर दाखलं काय सडक खाला मी ही माकड हसते बघा कशी 20 रुपयाला घेतली. किती घ्यायचं माकडच एक नंबरची तुम्हाला किती घ्यायचं कोण घ्या बघा कशी येडे चाळी करते इकडे दाखव इकडं या मुलीला उसाचा रस प्यायचा म्हणून एवढी खुश आहे ईशा इकडं बघ आपण आता किती खुश आहात आपण किती खुश आहात आता पिशवी दिली आपण खातात का नाही काय मसाला कैरी 2 किलो घेतली चिपट्यावानी लोणचं खाता नाही 10 पोळी खाता एकटे मग स्वतःला 2 पोळी लागते त्याला टायमाला आणि घेतले 2 किलो पुण्यात 270 रुपये किलो मिरची आहे झाली का आणायची इतके दिवस
बाजार करून आणि आता घरी चाललोय. मम्मीनी पप्पाचे 5,000 रुपये खाल्ले. 5,000 रुपये खाल्ले. मीच खाल्ले मला खाल्ले म्हणजे खाल्ले नाही, वेस्ट खाल्ले म्हणजे घालवले. हा वेस्ट केले. Waste 5,000 केले, रुपये वेस्ट 5,000 केले. रुपये हे मिरच्यांचे झाले 1,000 रुपये. ते भाजीपाल्याचे झाले 3,000 रुपये. काय तोंड लावून घेणार काय आणि ह्या कलिंगडाचे झाले 1,000 रुपये. 500ला एक कलिंगड होता. ते माझ्या आईने घेतलं. त्याचे ते गेले 1,000 रुपये. 2 कलिंगड घेतले, झाले 1,000 रुपये. इथेच 5,000 रुपये संपले. तुम्हाला सगळं बिल सांगितलं. आता आम्ही आता आलोय घरी जाऊया. पाटसला. आता पाटसला जो बाजार हायवेनी होता तो सरळ गेला. पुण्याचा रोड आता जाणार मी दरवर्षी पाटासवरनं मिरची घेणार आहे. धर्मवीर दरवर्षी 5,000 रुपये घालवणार आहे. पाटासवरनंच मी ये बड़ी अच्छी बात कही आप. मिरची घेणार दरवर्षी. स्वस्त भेटली बघ मला. 70 रुपयाचा फरक पडला. तो बिचारा काय म्हणत होता ती बाई बघ ना. 120 रुपये